मी आपला लंगडा पाय हातात धरून धाव. लंगडा पाय हातात धरला म्हणजे एका पायावर आता कसा करू म्हणजे तुला त्या शंकरजीनं वरदान दिलं असेल समाधान नाही का तो एका पायावर नाचते ना. हो एक फाडा धरूनच चाललो झाडावर. झाडावर चाललो तर तसा जसा झाडावर चाललो नाही का वाघ बसला खाली पुलासीन ना मी होतो झाडावर आणि वाघ पराले खालीच नाही. मी म्हणलो हा मला खाल्ल्याशिवाय जाणार नाही. हा खाल्ल्याशिवाय जाणार नाही. आता का करू मोठ्या मोठ्या जोराने मूत लागली का. अच्छा मोठ्या जोराने मूत लागली तर म्हणलो मुतू कोणी मुतू त्या पण झाडावर मुतना चालू केलो. झाडावर मुतला हो चैन खोलून झाडावर मुतना चालू केलो. अरे बाबा मोठा प्रसंग झाला. कसा प्रसंग घडला हो तसा त्या खाईने धरून तो वाघ हळूहळू झाडावर चढत होता. आता कसा आता हा खाल्ल्याशिवाय राहायचा नाही. आता हळूहळू अर्ध्यात येऊ गेलो वाघाले रक्त मुतनाच बंद केलो. बंद केलं मुतना बंद केलो तसा वाघ पडला. हो मुतना बंद तुला गेलास म्हणजे तो तुझ्या लग्नीला तसा धरू धरू येत होता. जसा बंद केलो तसा वाघ खाली पडला. जसा वाघ खाली नाही पडे मोठ्या तसा धावत धावत घरी आलो. एवढी अक्कल कोणा दिलं तर सांगतो तो कसा धावत धावत घरी आलो. शिडी पकडलो शिडी लावलो झाडावर उतरलो भारा घेऊन घरी आलो. भारा घेऊन घरी आला. हो मोठ्या हा चांगला आला आला आता मला चांगलं वाटलं. चांगला वाटला का नाही. चांगलं वाटलं तू सुखरूप आहेस का. सुखरूप म्हणून मी का म्हणतो दादा कारण तुला पहिलेच ना तू लहानपणापासून तुला आई नाही आईचं प्रेम नाही भेटलं तुला भेटलं का. लहानाच्या मोठ्या तुला केलास मले दादा. मले भूक लागे तर आपल्या छातीच्या तू पाहिजेच मोठ्या. आपला दूध म्हणते तर गाईचा आणून पाहिजेत होतो मी तर तेच सांगून राहिलो. लढलो म्हणजे एवढ्या शिशीत दूध भरत आणि मला कोणात बाटल पाहिजेच नाही का. हा गाईच्या आणून निप्पल तू दूध पेलास सांगून राहिलो का नाही मी. मग काय झालं सांग मोठ्या. मग दादा मी का म्हणतो दादा लहानपणाचं तुला आई सोडून गेली रे. आईची माया तू बघितली नाही. आई कशी होती हे तुला कळलं नाही. कारण भगवंताने तुला आईचं प्रेम दिलंच नाही. दिलं का म्हणून आई कशी होती दादा. हॅलो हो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. मायेचा सागर दिला जीवनाकार. मायेचा सागर दिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर मायेचा सागर आई पाहून बेटा माझ्या डोळ्यामध्ये असू येते. कारण माझ्या भावाला अरे लायण्याचं मोठं झालं पण त्याला आईची माया नाही पाहिली. आई पाहिली नाही म्हणून काय म्हणायचं बाळा ऐक माझ्या जन्म दिली सहा मुली. जन्म देवनिया
दावली जन्म देवलिया दुनिया दावली जन्म देवलिया दुनिया दावली जन्म देवलिया दुनिया दावली जैसी होती आई ही जग सावली दादा आपली आहे अशी आपल्या माईसारखी माया नाही रे जगात माईसारखी माया नाही तुला आईची माया मिळाली नाही आईसारखी माया या जगात नाही जन्म देवलिया दुनिया दावली जन्म देवलिया दुनिया दावली दावली जन्म देवलिया म्हणून दादा मी काय म्हणतो आता तुला माझी हकीकत नाही सांगितली रे मला तुला सोडून जावंसं वाटत नाही कारण तुझं कोण करेल मला सोडून जाव म्हणजे मनाच्या काय मोठ्या मला सोडून कोठी जाऊन राहिला अरे जाव नाही राहिलो जावाचा प्रसंग झाला दादा प्रसंग म्हणजे मला सोडून तर कायमच्या तर नाही चालला नाही तुला माहित आहे ना मी त्या अध्यक्ष होता त्याला पैसे त्याच्या ते बरोबर आहे ते माहित आहे त्यांचं लेटर आलं की काही महत्वाच्या कामाकरता मला मुंबईला जायचं आहे म्हणून तुला आता घरी आपल्या वहिनी सोबत राहणे आणि बांध्यावर तो नोकर आहे तो शेतीचे काम तर बघतेच पण तू जरी गेलास तर तू बरोबर काम करेल आणि तुझ्या वहिनीने तुला स्वयंपाक करून वगैरे जेवण वगैरे बरोबर आणून दिलं पाहिजे आहे ना म्हणून मी काय म्हणतो आता मी जाऊ का तुझी परमिशन आहे पण लहानपणापासून माझी आपली आई गेली लहान आईचं प्रेम मिळालं नाही लहानाच्या मोठा तू केला आणि तू मुंबई सारख्या मोठ्या शहरात चालला सांभाळ करल कसा नवीन नवीन लग्न झालं दादा तुझ्या वहिनी मा करल का वहिनीला मी तसं समजावून सांगितलं राहशील मोठ्या तुझी मला आठवण येईल काय म्हणतो कारण आपण दोघंही प्रेमाचे बंधू माझ्या दादा तू तुरतेसी जासी माझ्या दादा तू तुरतेसी जासी कोणी भेटतील का पर माझी कोणी भेटतील का पर माझी विचार येते रे तुझ्याकडे पाहून तुझ्याकडे पाहून मला मोठा विचार येते म्हणून तुझको तुझको ही देख कर
समोर थोडस जेवण करून घे कारण माझ्या गेल्यानंतर जेवतेस किंवा नाही कारण हे मला कळणार नाही माझ्या समोर थोडस जेवण करून घे तुझ्या बहिणीला बोलावतो आणि सरळ निघून शायरीच्या पूर्ण काम कर शेतीवाडीसाठी मी या शायरीच्या याच्यात काही गोर गरीब आहेत रे त्याच्या धंद्यावर बरोबर आहे बोट भरतात आणि त्यांचे जरी काम केलं नाही आपण तर ते आपल्याला नाही म्हणतील का आपलं त्यांचं काम करणे आपलं कर्तव्य बरोबर आहे म्हणून काही लागल तर माझ्या आई समान वहिनी आहे ना मी आपल्या वहिनीला मागून घेईन जेवण खावण सर्व बरं बरं आता तुझ्या बरं ठीक आहे हॅलो चंद्रभागा गे चंद्रभागा नारी नारी म्हटलं माझे नारी हो दिल देता है रो रो दुहाई किसी से कोई प्यार ना करे दिल देता है रो रो दुहाई किसी से कोई प्यार ना करे चंद्रभागा अगं माझी जाण्याची वेळ आली हो आणि माझी बॅग वगैरे नाही घेतली मग कारण आणि माझा तो भाऊ घरी आलेला आहे शिवा त्याच्या बरोबर करशील बरं तू बॅग घेऊन ये माझी वाली तुम्ही आपल्या कामाकडे लक्ष द्या हो काळजी करायची नाही बरं बरं ठीक आहे एवढंच पाहिजे मला बाकी काय हवं आहे मला तुमचं प्रेम हवं आहे आणली का बरं काय आता तुम्ही घरी तुला काय वाटतंय नको जाऊ खायला जातो मला करमत नाही घरी मग काय म्हणणं आहे तुझं पळाया जाता कसे हो मला सोडून पळाया जाता कसे हो मला सोडून विसरून माया प्रेम जाय हो विसरून माया प्रेम विसरुनी माया प्रेमदार हो विसरुनी माया प्रेमदार
न जाय हो विसरून माया प्रेम जाय माया जाता कसे हो मला सोडून माया जाता कसे हो मला सोडून विसरून माया प्रेम जाय हो विसरून माया प्रेम जाय बाय बाय टाटा बरं हम तो चले परदेस हम परदेसी हो गए छूटा अपना देश हम परदेसी हो गए हम तो चले परदेस हम परदेसी हो गए छूटा अपना देश हम परदेसी हो गए हम परदेसी हो गए हम तो चले परदेस हम परदेसी हो गए छूटा अपना देश हम परदेसी हो गए काय सांगू बाई हा माझा नवरा या गावी त्या गावी नुसतं फिरत राहते आणि या भावाने ह्या लंगड्याला घरी ठेवलं हा याचं करासाठी मला या घरामध्ये बायको मधून आणलं मी काय मोलकरी नाही नोकरी नाही या घरची याचा सांभाळ करेन मी हा याच्यासाठी या लंगड्यासाठी 10 वर्ष झाली लग्नाला घरात पानं हलणार नाही याची खंत वाटत नाही या माणसाले आणि मला सांगून गेला जरा लक्ष देतो माझ्या भावाचं कर्ज शेतीवाडीचं कर्ज मी नोकरी बनली मी धोबीत बनली ढेवरीत बनली याचं कराले घरादाराचं सावराले येऊ दे घरी या लंगड्याले घरी येऊ दे याले घराच्या बाहेरला हाकली मी नावाची चंद्रभागी नव्हे हो याले घराच्या बाहेरला हाकली या लंगड्याले तेव्हा माझ्या मनाला शांत होईल येऊ दे मी नावाची चंद्रभागी चला मा मोठा भाऊ शायरीच्या कामासाठी मुंबईला गेला न मला सांगलं दादा रे म्हणे घरी पूर्ण शेतीवाडीचे काम पाहिजे तो गेला मी गेलो सकाळपासून पूर्ण शेतीचे काम पाहून आलो 11 वाजले भूक लागली दादा जेवासाठी घरी आलो वहिनीले जेवण मागतो ना पुन्हा वावराकडे जातो वहिनी ओ वहिनी जाऊन पाहतो वहिनी घरी आहे का नाही आता जेवण खाऊन करतो ना पुन्हा वावराकडे जातो दिवसभर वावराचे काम करीन दादा येईपर्यंत अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे रोने वाला आपका क्या दरवाजा बंद आहे झोपली तर नसेल म्हणतो माया भावाने सांगलं घरचे काम धंदे करजो आणि उताना चांगला टाकून झोपली का आमची आतापासून माझ्या भावाचा माल खाईल का रे अरे भाट भिकारी नो तुमच्या ढेर हो मी ढेर
अजी यानं वहिनी सकाळपासून गेलो 11 वाजले पोटात भूक लागून गेली माया बहीण मला का समजते का हे काळ्या मोऱ्या इकणारा समजते का घराच्या मांग डेअरी आहेत म्हणते अजी वहिनी मी शिवा हो ना या ना अजी हो या अजी भूक लागली वहिनी अजून वावरी जावाची आहे मला आले तुम्ही बापा कुठे गेला तू फिरायला मोठी फिराले जो माझा भाऊ गेला नाही का दादा मुंबईला गेला का नाही म्हणे शाहिरीच्या काम आहे म्हणे पॅकेजची फाईल भरायची आहे म्हणे तुमच्या भावाने धंदे कोणते त्या गावी हिंडायला पाहिजे हिंडायला गेला का आणि 1,90,000 भेटतील तर कोटी ठेवा मग 1,90,000 का मध्ये देणार का बस पैशाच्या कामासाठी मोठा दादा मुंबईला गेला मला सांगलं दादा रे म्हणे हा सल्फेट सुल्फेट पूर्ण गव्हाले पाणी लावू म्हणे पूर्ण वावरात सल्फेट मारून टाक म्हणे सकाळी जुटलो वहिनी वावरी गेलो पूर्ण काम केलो आता 11 वाजून राहिले मला लागली भूक लागली त्याची भूक लागली मला करू मी मला जेवायला द्या ना जेवायला देऊ मोजी हो जेवायला देऊ मोजी जेवायला द्या तुझी काय मोल करी नाही अरे जेवायला देऊ काय करीन आपल्या नवऱ्याचं तुझी काय मोलकरी नाही आहे मी अजी मोलकरी नाही म्हणलो वहिनी दादा गेला तर का सांगितलं मला का सांगितलं अरे वहिनी तुझ्या आयासारखी आहे म्हणे तुझ्या आईसारखी तू तुला जे लागते ते मागजो म्हणे मला काय सांगू नको त्याचं आपल्या भावात काय सांगू नको मला माहिती होतं कसं आहे म्हणून नाहीजी वहिनी त्या सकाळपासून भूक लागली गाव फिरायला पाहिजे घरी काय चाललंय हेच काय फिकर नाही तुझ्या भावाले जाऊ दे आपल्या तर कर खा माझ्या तोंडाला लागायचं नाही सांगते नाही वहिनी तुम्ही नाही द्याल तर मी कसा घरात जेवण आपल्या हातानं खाऊ काय नाही दादानं मला का सांगितलं काय बिवायचं नाही म्हणे जो काय लागेल म्हणे स्पष्ट आपल्या वहिनीले मागतो काय भ्यायचं नाही म्हणे तुम्ही मला जेवण द्या आणि म्हणे लवकर वावरी जावायचं आहे लवकर वावरी जायचं आहे हो वावरी जायचं जा मग बसला मी काय तुझं काय करणार नाहीये तुला ना जेवण देणार करायचं कर ना तू उपाशी जाऊन मर बापा असे कसे बोलता वहिनी काय म्हणजे असे कसे बोलताचे काय म्हणजे माझ्या तोंडाला लागू नको सांगून ठेवते मग मा कोण करेल तर कोण करेल म्हणजे मी काय मोलकरी बनली तुझी घरी ना आपल्या नवऱ्याचं तुझं नाही करणार माझ्या तोंडाला लागू नको वहिनी असे नको ना नाही करायचं तुम्ही नाही करायला कोण करेल मग काय तुम्ही नाही कराल मी काय ठेका लागेल तुझं करायला ठेका घेतली काय चल या घरच्या बाहेर घरच्या बाहेर नाही तू आज या घरात आहेस तोपर्यंत कधी बरं होणार नाही घराच्या बाहेर नाही निघाले घराच्या बाहेर दादानं मला निघाले सांगलं का जेवायला सांगलं चल नाही घरच्या बाहेर जाऊजी मी एका पायानं लंगडा माणूस आहो कुठे जा भीक मागू पोटभर या घरात काय असं नाही आलं लक्षात मी भीक मागू होय एवढी शेतीनं वाडी आमची असून मी भीक मागू शेतीवाडी हक्काची मालकी नाही मी करीन आपल्या नवऱ्याचं तुझं नाही करणार चल नाही बहिणी असे नको करा बहिणी नाही तुझ्या बापाच्या घरो हे माझ्या नवऱ्याचं होय तुझा नवऱ्याचं होय माझा हिस्सा आहे माझ्या तोंडाला लागू नको हे फुटलं ताडगे तुम्ही मला जेवायला नाही द्याल तुम्ही मला आसरा नाही द्याल तर मग तुमच्या भाऊ सोडून मग कोण आहे दुसरा त्याला मला ठेवाल आपल्या घरी असे नको करा बहिणी ताडगे फुटला आणि काय खबरदार पुन्हा या घरात पाय ठेवायचं नाही अरे देवा भगवंता हे कोणते दिवस आले रे जोपर्यंत दादा घरी होता तर मला म्हणे पूर्ण जेवण खावं पैसा पाणी कपडा लत्ता सर्व 2 दिवस झाले फक्त मुंबईला गेला हिनं आपला रंग दाखवला घराच्या बाहेर जा म्हणते भीक माग म्हणते मी भीक मागे हो का 2 दिवस झाले 11 वाजता 2 दिवस झाले भाऊ मुंबईला गेला न तिसऱ्या दिवशी आपला रंग दाखवलं कोणाच्या घरी जाऊची या लंगड्या माणसाला कोण ठेवणार आहे भीक मांग म्हणते अरे रे रे अरे दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे तो दुनिया बनाई काहे तो दुनिया बनाई बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे तो दुनिया बनाई
कोणाच्याही घरी जाईन, आजूबाजूला भाकरीचा कुटका मागीन, 1-1 रुपया भाऊ येईपर्यंत 1-1 रुपयाची भीक मागीन, आणि तो येईल त्याला पूर्ण हकीकत सांगली. असंच सांगलास का म्हणून त्या वहिनीले मला घराच्या बाहेर काढल्याने भीक मागा लावलं म्हणेन. ठीक आहे, जातो गावात, कोण नाही कोणी या गरीबाची, या लंगड्याची कोण नाही कोणी दया घेल, कोणी 1 रुपया देईल, कोणी भाकरीचा तुकडा देईल. अरे कोणी दान करा, कोणी धर्म करा, कोणी दान करा, कोणी धर्म करा, दान करा, कोणी धर्म करा, कोणी दान करा, कोणी धर्म करा. कोणी दान करा, कोणी धर्म करा, बाकीचे वाला कोणी दान करा, कोणी धर्म करा. कोणी दान करा, कोणी धर्म करा, कोणी दान करा, कोणी धर्म करा, कोणी दान करा, कोणी धर्म करा. सकाळपासून तुम्ही नाही द्याल तर उपासानं मरून जाईन मी. अरे कोणी भाकरीचा तुकडा द्या, कोणी 1 रुपया द्या, कोणी 2 रुपये द्या, त्या हाटला जाऊन नाश्ता करी. 1 पैसा तुम्ही द्या ना बाबा, 1 पैसा तुम्ही द्या ना बाबा, बाकीची वाची दया घ्या ना बाबा, बाकीची वाची दया घ्या ना बाबा. दान करा, कोणी धर्म करा, कोणी दान करा, कोणी धर्म करा, दान करा, कोणी धर्म करा, कोणी दान करा, कोणी धर्म करा. भाग्य जीवाला बाबा दान करा, कोणी धर्म कराया, ठीक आहे बाबा, जागा कोणी 1 रुपया द्या. चला भाऊ, आपले माझे कामासाठी आलेलो होतो, तो काम तर झाला. आता मी घराकडे वळल्या पाहिजे, कारण माझ्या घरची ही परिस्थिती खूप नाजूक आहे. कारण माझा भाऊ अपंग आहे, त्याचे खाण्यापिण्या तो खेळण्यामध्ये नुसतं गुंग राहतो, त्याचं लक्ष राहत नाही. म्हणून मी माझ्या घराकडे लवकर वाट धरतो. चला. दार लावलेला दिसते वाटते. चंद्रभागा ग चंद्रभागा, चंद्रभागा गे नारी नारी चंद्रभागा, चंद्रभागा ग चंद्रभागा. कुठं गेली होती म्हणतो? हो, तुझं मस्त मी आलो तर मस्त फिरताना दिसत आहे. गाव फिरायला गेली होती का? असं असं असं. हा, चांगलं झालं मंडळाला गेले. अरे हो, मी म्हणलं आता घरी जातो, 8-10 दिवसाचं गेलं ना, आणि आंघोळ पाणी करतो आणि जेवण. बरं बरं ठीक आहे. तोपर्यंत तू तर काहीतरी आपल्या इकडे करून ठेव. ठीक आहे. बरं चंद्रभागा, अगं आंघोळ झाली. आता मी काय म्हणतो, मी घरामध्ये गेलो बाथरूम कडे,
पण माझा तो लाडाचा शिव्या नाही दिसला ना. शिव्या हो माहित नाही कुठे गेला तर गेला पोरा बरायमध्ये पोरामध्ये गेला त्याला नाही वाईट व्यसन लागलं. कायचं? पोरे खाते दारू पिते सिगारेट ओढते लावारीस पोरासंग पत्ते खेळते. तेव्हा म्हणजे मी गेलो तेव्हापासून लागलं का तो? सगळ्याचं काय तुम्हाला माहित आहे? नाही आता मी जेव्हा होतो तर माझ्याशिवाय तो दुसऱ्या सोबत कोणाला जातच नव्हता. तिकडे जाऊ काय हाकललीस तर नाही? हा कुठं हा? नाही म्हणजे माझ्या सग माझ्या गाव टेन्शन घ्या नको जेवण जाऊ दे त्याने येईल त्याला जाऊ दे बघा. नाही त्याला माझ्यासोबत घेऊन बसल्याशिवाय की माझ्या पोटात न जाणार नाही. हो कारण त्याला मी लायण्याचं कसं मोठं केलं हे मला माहित आहे. नाही बाय बायको एवढी मिरवणे करते आग्रह करते याची तुम्हाला जाण नाही. सहजरा नुसतं भाऊच पाहिजे. अगं तुझी पण जा ना. मी तुला अगोदर आवाज दिला ना आल्याच्या नंतर. पण जेव्हा घरामध्ये जेवला किंवा नाही जेव्हा मी पाहिलो घरी आणि घरी दिसला नाही मला तर माझ्या मनाला थोडस धक्का वाटलं. आंबट झाली जेवण नाही 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 मी अगोदर माझ्या भावाला पाहिल्याशी की माझ्या मनाला शांती येणार नाही असं म्हणताय. हा बर बर जा मग काय करायचं आहे? माझा भाऊ पण गेला माझा भाऊ पण गेला. अगं तसं नाही माझ्या जीवापाडाचा भाऊ आहे. लायण्याचं मोठं केलं त्याला लेकरासारखं वाढवलं मी त्याला. हा म्हणून आता घरी खेळायला गेला म्हणत आहे ना तो. जाऊन पाहते मी त्या मंदिराकडे जाऊन पाहते. दिसला तर आणते त्याला घराकडे. ठीक आहे. यांच्याकडून माझ्या मंडळाला 51 रुपयाचे दान दिला. माझा मंडळ आभारी आहे. तसेच सहादेव दादा बुर्डे गुंजपार यांच्याकडून 21 रुपयाचा दान आलेला. माझ्या मंडळ आभारी आहे. धन्यवाद नमस्कार. तर विष्णूजी सार्वे यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाचा दान आलेला. मंडळ माझा आभारी आहे. तसं मी माझ्या भावाला पाहायला दादा दादा अरे मला इकडे कोणीच दिसत नाही आहे. कुठं गेला असेल म्हणतो. अरे बगोदरच याला चालता येत नाही. अरे कोणी रस्त्यामध्ये गाडी आडवी आली का काय आलं. हा घराच्या बाहेर निघला कसा म्हणतो. तुम्हाला दिसला का हो कुणाला तरी? अहो त्या गुलाबी कपड्यावरती आहे आणि थोडसा लंगडत चालते. कुणाला आढळला असेल तर सांगा हो. कारण अहो त्या मुलाला मी माझं गाईचं दूध आणून पाजलेलं आणि मोठं केलं. पण पहा घरामधून कसं काय निघून गेला मला काही कळलं नाही. म्हणून मी माझ्या भावाच्या शेजाऱ्याला म्हणून काय म्हणायचं. ओझाने जाना 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 कुठे मी पाहू कुठे मी पाहू कुठे मी पाहू कुठे मी कसा गेल तुझा अपंग भाऊ कुठे मी पाहू अपंग कुणाला देसी तो राजवैभव कुणी भिकारी कुणाला दिसेल कधी कुणी भिकारी
आई बापावून मुलं बिचारी अनाथ होतो अनाथ होतो आई बापावून मुलं बिचारी अनाथ होतो आई बापावून मुलं बिचारी पाल म्हणतो उलट घडते स्वतःला काशी कुठे मी पाहू काय व्यथा झाली असेल रे माझ्या भावाची अरे शिवा शिवा व्यथा जीवाची बाळाभाऊ कळव मुक्काम जात सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून माझ्या मंडळाला 51 रुपये मंडळ आभार आहे धन्यवाद व्यथा जीवाची सांगू कुणाला व्यथा जीवाची सांगू कुठाला जाऊ कुठे पाहू कुठे मी जाऊ कुठे पाहू कुठे मी सांगू कुणाला सांगू कुणाला जाऊ कुठे पाहू कुठे मी जाऊ जीवाची सांगू कुणाला व्यथा जीवाची सांगू कुणाला जाऊ कुठे पाहू कुठे मी जाऊ कुठे पाहू कुठे मी व्यथा जीवाची सांगू कुणाला व्यथा जीवाची सांगू कुणाला जाऊ कुठे पाहू भाऊ गुंजे पारवाले या प्लॅटिनवरती 21 रुपयाचा दाना आला माझ्या मंडळ आभार धन्यवाद सांगू कुणाला व्यथा जीवाची सांगू कुणाला जाऊ कुठे पाहू कुठे मी जाऊ कुठे पाहू कुठे मी चला इकडे तिकडे कुठे अरे हा गा गुंजे पारला मंडई आहे अरे या मंडळीमध्ये तर कुठं आहे नाही बघू या साईडला नाही दिसत या साईडला आई तुम्हाला दिसलं का नाही अरे रे रे या पिंपळाच्या झाडाकडे वडाच्या झाडाकडे अरे नाही अरे हा तो आहे अरे रे 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 काय काय अवस्था ही अरे ही अशी अवस्था माझा भाऊ भीक मागून राहिला माझा हो माझा भाऊ भीक मागून राहिला माझ्या घरी एवढं काही असताना माझ्या घरी एवढं काही असताना माझा भाऊ भीक मागत आहे काय माझी दैना अवस्था म्हणून आवाज देऊन पाहतो आवाज देऊन पाहतो शिवा माझा दादा 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 हॅलो अरे भीक मागत आहे माझा भाऊ भीक मागत आहे काय दैनावस्था म्हणून असा भीक मागू नको अनाथ परी वागू नको अरे तुझा भाऊ आहे रे तुला
होणार नाही, पण तू माझ्यासमोर आज भूक लागताना मला दिसत आहे. काय अवस्था असेल माझ्या मनाची, माझ्या काय परीक्षा देतात. असा भीक मागू नको, अनाथ परी वागू नको. 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 फिरत घरदार सोडून हो, फिरत घरदार सोडून असा भीक मागू नको. ये रे माझ्या प्रिय बांधवा बोल प्रेमाने, ये रे माझ्या प्रिय बांधवा बोल प्रेमाने. दादा शिवा, शिवा, अरे माझं ऐकायला तयार नाही. माझं ऐकायला काय एवढी तुला माझ्या घरी काय एवढी ही दैनावस्था झाली का रे तुझी? काय झालं बाळा? म्हणून सत्य सांग दादा, त्रास आहे कुणाचा? सत्य सांग सत्य सांग रे दादा, त्रास आहे कुणाचा? सत्य सांग त्रास आहे तुला सपत माझी निघून तू जाऊ नको. तुला सपत माझी निघून तू जाऊ नको. दुःख नको तू दुःख नको मी भोग जाऊ नको रे. असा भीक मागू नको, अनाथ परी वागू नको. असा भीक वागू नको, अनाथ परी वागू नको. दादा शिवा, सतीश भाऊ नेवारे, सतीश भाऊ नेवारे यांच्याकडून 21 रुपयाचा दान आलेला माझा मंडळ आभारी आहे. म्हणून हा आता ये रे ये तू माझ्या दादा लाडाच्या शिवा. तुझ्यामुळे माझी खुशी, तू ये रे दादा माझ्या पाशी. तुझ्यामुळे माझी खुशी. पूर्ण संसार मला उदास वाटते रे तुझ्या विना. अरे माझ्या घर हा पूर्ण अंधारमय झालाय. घरासारखं नाही वाटत आहे. पण तू ये रे दादा, कशा तरी ये. म्हणून काय म्हणायचंय? संसार हा माझा मला उदास वाटतो. संसार माझा मला उदास वाटतो. संसार माझा मला उदास वाटतो.
काय झालं असंच सांगून गेलास का त्या वहिनीने म्हणजे तू गेलास मी काय म्हणत आहो तू असा का भीक मागत होता रे दादा असं का भीक मागत होता तेच सांगून राहिलो मोठ्या असं त्या वहिनीने सांगून गेलास तू जावायला 2 दिवस नाही तू सांगून गेलास मला मुंबईला कामासाठी चाललो रे शेतीवाडीचे पूर्ण काम करजो तू मुंबईला गेलास मोठ्या आज वावरी गेलो तर म्हणत होती तिकडे खेळायला गेला म्हणे मंदिराकडे खेळायला गेलो मोठ्या जसं गेलो वावरातून 11 वाजता रोजच्या वेळेवर घरी आलो पोटात भूक लागली वहिनी मला थोडासा शिरा भाजी असेल तर द्या म्हणजे स्वयंपाकवाले शिरा भाजी द्या 2 दिवसाच्या असेल तर द्या मी खातो ना अजून वावरी जातो अरे लात मारलं अरे माझ्या समोर तुला शिळा कधी खाऊ दिलं नाही ना शिळा खायला तरी नाही दिलं घराच्या बाहेर हकललं म्हणे लंगड्यामध्ये तुला करासाठी येते आहो का म्हणे तू आपल्या भावासंग निघून जा म्हणे ह्या भिकीच्या ढोकरा दिलं महाजन मोठ्या मला कधी भीक नाही मागलं मला भीक मागायला लावलं मी नाही राहत मी चाललो निघून अरे नाही रे अरे तुझ्या विना माझं का कोणी नाही तर तू जरी नाही राहिला तर मी सुद्धा त्या घरी येणार नाही नाही तू राहशील तर मी राहीन अन्यथा त्या घरामध्ये मी राहणार नाही नाही दादा असा करू नको मी कोण्या बस स्टँडवर झोपीन असं करू नको स्टेशनवर झोपीन कोणाच्या घरी झोपीन पण तुमच्या घरी नाही राहू शकतो असं करू नको रे दादा ही संसार रूपी माया आहे एकमेकावर अवलंबून असते दादा तू भीक मागून राहिला मला लहानाच्या मोठा केलास जो म्हणलो तो दिलास कोणाच्या घरी जाऊ दिलास नाही पण हिनं मला भीक मागायला लावलं बरं तू असा कर आता तू माझ्या बरोबर घरी ये मनामध्ये दुःख ठेवू नको मी तुझ्या बहिणीला विचारतो आणि जमलं तर पाहू नंतर काय तर तिला एखादा मार्गाला नाही दादा अजून ते मला भक्तेने लात मारल ते भक्न लात मारेल तर तुझ्यासाठी मिळालं ना मग तू जर सांगशील तिला जरी खेळायची वेळ आली तर मग पाहू आपण पण अगोदर तू माझ्या घरी चल आणि घराच्या बाहेर असा जाऊ फिरू नको बरं चाल आता तुला आता म्हणता चालता चालता तुला काही येते ना भुललास सर्व भुललास नाही का आता मी चल आता माझ्या आपला घर आलेला आहे म्हणून आता तू समोर होते का समोर भेवायचं काय आपला मात्र नाही तू त्या तुझ्या वहिनीला भेवायचं नाही हळू मारते म्हणतो तू घाबरल्यासारखा मी समोर होतो तू मागं होतो म्हणतो भाऊ मागं 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 काम हा मागं मागच लपते तुला का कारण आहे बाबा मागं म्हणजे एवढी भीती एवढा मार मारलं तुला बारा तू आता असाच लपल्यासारखा आहे दरवाजाच्या मागं
मी समोर राहतो आवाज देतो चंद्रभागा रे नारी 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 ग नारी हो जेवायला वाटलं चांगलं झालं जेवायला वाटलं तुला वाटत नाही थोडीशी काय अवदशा करून ठेवली त्या शिवाची त्या शिवाला तू सोट्याने मारून काडीने मारून घराच्या बाहेर हाकललं आता तो सांगत होता माझ्याकडे हो त्याला घराच्या बाहेर हाकून जेवण नाही दिलं घराच्या बाहेर हाकलून दिले बघा ते मला काही ऐकायचं नाहीये म्हणते तसं करा काय तू म्हणशील कसं होईल जेवण मारलंय ते जाऊ दे जेवणाचं माझ्या भाऊ 8 दिवसापासून उपास आहे मी मला जायला 10 दिवस झाले मी गेलो आणि त्याला हाकलून लावली आणि त्याच्या पोटाचा विचार कोण करेल म्हटलं बघा कदा तुमचा माझाच गुन्हा दिसते तुझ्या भावाच्या गुन्हा दिसत अहो तुम्ही गेल्यानंतर भांडण केलं तुमच्या भावाने माझ्याशी मला नाना चर्चा बोलला तो काय म्हणत आहे दादा इशा ऐकू नको जसा तू बॅग घेऊन गेलात 11 वाजता घरी आलो मला दंड्यावरी मारली आपण मार माझ्या नाही घराच्या बाहेर काढून मला भीक मागायला लावलं कसा बोलतो तुमचा भाऊ चांगला होतास का याने भीक मागतो म्हणून भीक मागायला सांगितलं होतं याला भीक मागायला पाठवशील आपली इज्जत काहीतरी आहे का नाही गावामध्ये तुमचं खरं आणि तुमचा भाऊ जे बोलला गावामध्ये गुंजपारामध्ये भीक मागत होता तुला चांगलं वाटलं काय म्हणे लंगड्या जेवढी तू ह्या घरात राहशील म्हणे लंगड्या म्हणे तू जेवढीत राहशील म्हणे हे प्रॉपर्टी मला होवाची नाही तू निघून जा म्हणे म्हणजे तुझ्या डोळा प्रॉपर्टीवर आहे असं म्हणावं लागेल काय तुझा डोळा त्याला लंगड्याला मारलं म्हणजे याची प्रॉपर्टी माझ्या होईल म्हणजे त्याला होईल म्हणाले का असं हे बघा तुझ्या समोरच ते नाही दिसत बायकोचं खोटं पण दिसते नाही का म्हणून काय म्हणतो राधा अरे मग आता तू राहायला तयार आहे का हिला ठेवू का तुला आता पाण्याचा घोट नाही पिऊ दिला पाण्याचा घुटही नाही पिऊ दिलीस म्हणजे पाणी नाही पाजलीस अरे हिला खेळाडू का नाही काय बरं लेकराची भेटत मग तुया करणारी कोण राहील मी याच्यासाठीच तर तिला दुसरा होऊ नाही दिलो का याच्या करावची नाही म्हणून ते याच्या नाही म्हणजे मी जरी तिला पाहिजे कोटी राहिलं तुया कराल का ते आणि मग दुसरी लेकरा बाराची मला दिसत म्हणजे आपण झाला जेती भरला हो का म्हणून काय म्हणतो मुझसे शादी करोगी 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 करते मनमानी स्वतःच्या मनाची मनमानी स्वतःच्या मनाची तुने नाही ठेवली मर्यादा कुणाची प्रश्न गेला तुझ्या या करणीच्या पायी माझ्या कामाची नाही 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 माझ्या कामाची नाही
कामाची नाही माझ्या कामाची मोठ्या मी काय म्हणतो का करून राहिलास थांब पहिले भाव उचलते तू का करून राहिलास आता पुन्हा म्हणलास का तू तिथे पावडर लावून राहिलास का पावडर मारून राहिलो हा मारो कसं मार राहते का आम्ही पाहिलंच नाही का कसं मार जगत मारून राहिले घरातून झंडा घेऊन ये मोठा नगर आणि ज्याच्या कळावर पडते त्याच्या कळावर मार हा आमच्या पावडर लावल्यासारखं माझं ते काय सांगतो एवढं जोरात मारू म्हणून माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही झाली म्हणजे काय आता अरे मोडमाड हो दे ना लमकीला याटो भरून भंडाराला नेतो ना पुढे वेल्डिंग मारून आणतो तुझी काय दया नाही घरामध्ये राहून फुकटाच्या खाऊन बस्तीत येऊन वागते अशी घरामध्ये राहून फुकटाच्या खाऊन बस्तीत घरामध्ये राहून फुकटाच्या खाऊन बस्तीत येऊन वागते अशी पण आता ठीक आहे ते आता जेवायला निघाल मारून राहिले ना मी चालली घर सोडून हो हे आपल्या भावाला चटचट राहायच्या आता उद्या स्वयंपाक पाणी की करायची वेळ आली तर मी कमी करून डबे म्हणून मला इकडे या अगं नाही आता यानं म्हणलं जाऊ दे वहिनी मायासारखी आहे गलती झाली असेल पण तिथे घराच्या बाहेर वहिनी बाईचीच माया असते होते गलती ठीक आहे वहिनी पण आता माझ्या भावाला तोंडात आता बसवली. लक्षात ठेव. सुद्धा वाटेल ते बोलली माफ करा मी माफी तेव्हाच देईन काय? पण एक अट आहे बाई कोणती अट आहे? तुमची बहीण कुवारी आहे ना हो ते मला अहो, आता जमवून गोष्ट द्याल कर ना का? तुमची बहीण मला जमवून द्याल का आहे काय लग्न बाबा प्रॉपर्टी उद्या त्याचीच आहे ना मग तेवढा मालकीन नाही बनल का ते बी ती बहीण मग तो काय बहिणी वाटू वाटू खाजा हो म्हणाले ना बरं बरं जाऊ दे मग आता बरं मग समाजामध्ये असं व्हायला नाही पाहिजे हा एक आमचा या उद्देश होता माय बाप हो आणि एवढं संपूर्ण माझी फ्लॅटिंग समाप्त झाली एवढं घोषित करत आहोत